नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो रिटेल ट्रेडर्ससाठी खरं तर एक वेकअप कॉल आहे. हा एक असा संदेश आहे जो ट्रेडिंगच्या एका महत्त्वाच्या वास्तवावर प्रकाश टाकतो. चला तर मग याच्या खोलात जाऊया. आणि सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे कदाचित ऐकायला थोडं कठोर वाटेल, पण ते थेट आहे. सरळ सरळ सांगितलंय की जर ऑर्डर फ्लो कळत नसेल तर ते ट्रेडिंग नाही, तो निव्वळ जुगार आहे. हे ऐकून धक्का बसू शकतो, पण यामागे एक मोठं सत्य दडलंय जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मग हे इतकं कठोर वास्तव आहे तरी काय? ह्या भागात आपण हेच बघणार आहोत की बाजाराला नेमकं काय चालवतं, म्हणजे आपल्या पारंपरिक समजुतींच्या पलीकडे जाऊन खरं सत्य काय आहे. इथे ना एक खूप मोठा फरक आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल. बघा, बहुतेक ट्रेडर्सना काय वाटतं की मार्केट इंडिकेटर्स, बातम्या किंवा भारी भारी स्ट्रॅटेजीमुळे चालतं. पण खरं सांगायचं तर हे सगळं एक प्रकारचं मृगजळ आहे. खरं मार्केट चालतं फक्त आणि फक्त दोन गोष्टींमुळे: रिअल टाईममध्ये खरेदी करणारे आणि रिअल टाईममध्ये विकणारे. यांच्यातली जी लढाई आहे ना, तीच खरी मार्केट मूव्हर आहे. आणि ह्याच गैरसमजामुळे एक खूप मोठी गडबड होते. जेव्हा ट्रेडर्स ह्या इंडिकेटर्स आणि पॅटर्न्सच्या जंजाळात अडकतात, तेव्हा ते नकळतपणे स्मार्ट मनीसाठी म्हणजे मोठ्या संस्थांसाठी एक सोपं शिकार बनतात. म्हणजे ते फक्त वरवरच्या गोष्टी बघत राहतात, पण पडद्यामागे जी खरी लढाई सुरू आहे ती त्यांच्या लक्षातच येत नाही. तर मग ही लढाई नक्की कशी दिसते? आता आपण बाजाराला एका वेगळ्याच नजरेतून पाहणार आहोत, जसं की ते एक खरंखुरं रणांगण आहे. आपल्या चार्टवर जी प्रत्येक कॅन्डल दिसते ना, मग ती हिरवी असो किंवा लाल, ती फक्त एक रंगीत बार नाहीये. ती आहे एक जिवंत युद्धभूमी, जिथे दोन मोठ्या शक्ती म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांची थेट भिडत आहेत. प्रत्येक कॅन्डल म्हणजे एक लढाई. आणि प्रत्येक कॅन्डलमध्ये काय घडतं माहितीये? खरेदीदार ते अक्षरशः किंमत वर ढकलायला बघतात पूर्ण ताकदीने, आणि त्याच वेळी विक्रेते तेवढ्याच ताकदीने किंमत खाली खेचतात. आणि मग जेव्हा ती कॅन्डल बंद होते तेव्हा आपल्याला कळतं की या लढाईत नक्की जिंकलं कोण. पण यातली सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे: तब्बल 90% ट्रेडर्स, त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर चाललेली ही लढाई दिसतच नाही. ते फक्त कॅन्डलचा रंग बघतात, तिचा आकार बघतात, पण तिच्या आत जो खरा संघर्ष आहे तो त्यांच्या नजरेतून पूर्णपणे सुटून जातो. ठीक आहे, मग हे स्मार्ट मनी म्हणजे हे मोठे मासे, ते या युद्धाकडे कसं बघतात आणि ऑर्डर फ्लो नक्की कसं त्यांचं पितळ उघडं पाडतो, चला तेच आता समजून घेऊया. इंडिकेटर्स ते आपल्याला काय दाखवतात? फक्त भूतकाळ जो घडून गेलाय, ती माहिती आता कालबाह्य झालीये. चार्ट पॅटर्न्स तेही तेच, फक्त भूतकाळात तयार झालेल्या काही आकृत्या. आज आत्ता काय होतंय ह्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. आणि मग येतो ऑर्डर फ्लो. हा वेगळा आहे, कारण तो भूतकाळ नाही, तो आपल्याला दाखवतो अगदी याच क्षणी लाईव्ह चाललेली लढाई. आता ऑर्डर फ्लो म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाय आणि सेल ऑर्डरचा तो एक थेट प्रवाह आहे. तो आपल्याला फक्त कॅन्डलचा रंग नाही दाखवत, तर त्या कॅन्डलच्या आत प्रत्येक प्राइस पॉइंटवर किती ताकदीने खरेदी झाली आणि किती ताकदीने विक्री झाली हे आकड्यांसकट दाखवतो. ही खरी आतली गोष्ट आहे. आणि हा जो थेट डेटा आहे ना, तो अशा गोष्टी समोर आणतो ज्या एरवी लपलेल्या असतात. जसं की स्मार्ट मनी गुपचूप कुठे एंट्री घेत आहे, मोठ्या संस्था रिटेल ट्रेडर्ससाठी सापळे कुठे लावत आहेत, आपण म्हणजे सामान्य ट्रेडर्स नेमके कुठे फसतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या बाजारावर खरं नियंत्रण कोणाचं आहे. आणि म्हणूनच ह्या माहितीशिवाय ट्रेडिंग करणं म्हणजे काय, तर चार्टच्या मदतीने स्वतःचा विनाश ओढावून घेणं. किती गंभीर इशारा आहे बघा हा. चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. जेव्हा एखादा ट्रेडर या नवीन नजरेने बाजाराकडे बघायला लागतो तेव्हा त्याच्या ट्रेडिंगमध्ये काय बदल होतो ते पाहू. आणि हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. प्रत्येक कॅन्डल एक पॅटर्न नाही, प्रत्येक कॅन्डल एक युद्धाचा अहवाल आहे. म्हणजे बघा, एकदा का तुमचा दृष्टिकोन बदलला की तुम्हाला चार्टवर पॅटर्न्स दिसायचे बंद होतात. त्याऐवजी प्रत्येक कॅन्डलमध्ये तुम्हाला एका लढाईचा डिटेल रिपोर्ट दिसू लागतो. कोण जिंकलं, कोण हरलं आणि किती ताकदीने. आणि जो ट्रेडर हा युद्धाचा रिपोर्ट वाचायला शिकतो ना, तो बाजारात पूर्णपणे बदलून जातो. तो निर्भय होतो, कारण त्याला माहितीये पडद्यामागे काय चाललंय. तो आत्मविश्वासू बनतो, त्याच्या ट्रेडिंगमध्ये एक सातत्य येतं आणि तो अक्षरशः अजेय बनतो.
आणि शेवटी एक प्रश्न जो तुम्हाला विचार करायला लावेल. एकदा का एखाद्याला प्रत्येक कॅन्डलमध्ये हे युद्ध दिसायला लागलं, तर तो ते कधी विसरू शकेल का? एकदा का बाजाराचं हे खरं रूप दिसलं, तर पुन्हा पूर्वीसारखं त्याकडे बघणं शक्य आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?